हे गाईज, रात्रीचं करून आम्हाला दम पचला नाही सेलिब्रेशन. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही हिंडायला गेलो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी बर्थडे सेलिब्रेशन चालू झाला. मी असत नाही माझ्याच व्हिडिओमध्ये, कारण मी असतो फोटो काढण्यात आणि व्हिडिओ बनण्यात चोर. बाकी सगळे असतात माझ्या ब्लॉगमध्ये मला सोडून. म्हणून मी माझाच आज व्हिडिओ घेतला. डेकोरेशन इज बाय मी. कितना अच्छा है. कुछ दिनों के बाद अपन इवेंट प्लानर भी बनने वाला है. सो सेलिब्रेशन इज बिगिन अगेन. तळ्यात मळ्यात एंड बढ़िया से मेरी चाची ने कर दिया है इसका अक्षवान. अगेन आरती. ओवाळा ओवाळा माझ्या सगुन ओवाळा, माझ्या सान ओवाळा. इसकी आ गई है बड़ी माँ, उन्होंने भी उतारी आरती. अगेन इसकी दूसरी बड़ी मम्मा भी आएगी और वो भी सेम प्रोसीजर करेंगे. लाइक ओवाळा ओवाळा माझ्या सगुन ओवाळा. तळ्यात मळ्यात. दीदी भी आ गई. दीदी ने भी सेम किया. लाइक तळ्यात मळ्यात. इन आउट. लो चलो भाई, मेरा भी हो गया. अपन भी सटिया जाएगा अभी. लाइक मेरी भाभी आ गई अभी, नई नवेरी दुल्हन. तू नई नवेरी दुल्हन है. मेरी चाची आ गई है और मेरे को लगा दिया तीरा, जो मेरे पे अच्छा नहीं लग रहा था. स्टिल आई एम ओके विथ माई तीरा. अब ये पूछ रही थी मैं काटू क्या. केक गाइस, केक. हमने बोल दिया काटो और इसने मारी फूक. बुझ गई है सबकी भूख, क्योंकि आगे मिलने वाला था एक अलग सा मटन का लुक. हैप्पी बर्थडे टू यू. ओवाळा ओवाळा. देखो, लाडू, चिवड़ा आणि केक खाने से मन नहीं भरता, दिल नहीं भरता. सॉरी, मन भरता है. नहीं, दिल भरता है, पेट नहीं भरता. मेरे को नहीं पता, आई एम स्टिल कंफ्यूज. फिर मेरे पप्पा ने लिया अच्छा सा चुम्मा अपने भाई के लड़की का, मतलब उन्हीं के लड़की का. जशी पप्पी आमच्या पप्पांनी आमची पण कधी घेतली नाही, तशीच चैतूची घेतली. मग चैतूनी पण आपलं काम केलं. लाइक आई लव यू टू बड़े पप्पा. मैं भी आपको केक खिलाऊंगी, खा लो. पप्पा को है शुगर, फिर भी मेरी चाची अगेन आई और उनको इतनी खुशी हुई इनके पहले बच्चे की. बट स्टिल माय कज़न लाइक, मम्मी आप फीनू को ज़्यादा प्यार करती हो. और मेरी चाची से ये लड़की झगड़ती रहती है. देन माझी मम्मी बोलली पूर्ण केक मीच खाणार, मी घेऊन चालली केक. म्हटलं नाही, अजून आई बाकी आहे, आईचा मान बाकी आहे. आणि आई आली. आईने पण सारून दिला चैतूला केक. चैतूने पण आईला सारून दिला केक. आईने आपल्या लुगड्यातून काढले पैसे, लुगड्याच्या आंब्यातून. तिने पण लागून घेतल्या पायात. चला पैसे भेटत आहे म्हणे. आधी बोलली नाही कशाला देते, पण मग नंतर घेऊन घेतली. मी बोलली घेऊन घे, भेटत आहे तर कशाला सोडायचं. लाल केसवाली आजी आली, पण जिजू मधात आल्यामुळे मला कॅमेराचा फोकस हटवावा लागला. मग जिजूला समजून गेला, जिजू अलग आणि लाल केसवाला आजी मध्ये. आजीने पण पैसे दिले. माझ्या दीदीने तेव्हा छान गिफ्ट हॅम्पर दिला, आम्हाला पण नाही भेटला कधी असा. मग दीदी बोलती माझी फ़ोटो काढ़, और इसने भी बोला ए मासी मेरी फ़ोटो निकाल. सो उसके बाद में कल जैसा ही हमारा आज फिर से पंगत बैठा. जिनको लगा पनीर उन्होंने भी ले लिया मटन, और जिनको लगा था मटन उन्होंने भी ले लिया पनीर. सब खाओ बे, सब खाओ. मेरी मम्मी का टाट देखो कैसा मटन खा रही है. ऐसे खा रही है. ये देखो बड़े लोग. फैमिली फ़ोटो. फिर ये अपनी बड़ी मम्मियों के साथ, पापा की प्रिंसेस, दीदी और जीजू और उनके बच्चे, मेरे मम्मी पापा, आजी इज़ अ बेस्टेस्ट फ़ोटो, दीदी लोग, बड़े मम्मी बड़े पापा, और आई और इनके 3 अनमोल रतन, भैया और भाभी. फिर दूसरे दिन हम सुबह जाने को लगे, लेकिन मेरी आई बड़ी ही इमोशनल हो गई. हेच इंडियन फॅमिली आणि इंडियन कल्चर आहे.
आजी माझी रडायला लागली. म्हाताऱ्या लोकांचा बघा केवढा जीव असतो आणि आपण कुत्रे आहोत अक्षरशः त्यांच्यासमोर.